कॉलेजमध्ये स्पोर्ट डे होता आणि मला सकाळी-सकाळी बनवायची होती डब्यावरती न्यायला खिचडी. तर रात्रीचंच मी बटाटे शिजवून ठेवले होते आणि ते पण ना कुकर मला व्यवस्थित लागलं नाही. त्याच्यामुळे बाजूनीच हवा जात होती. तर ते व्यवस्थित लावलं, गॅस चालू केला. त्याच्यानंतर ना ऋतिका ताईच्या गॅसवरती शेंगदाणे भाजून घेतले आणि मोनालीच्या गॅसवरती तिकडं बटाटे ठेवले. नंतर साबुदाणा भिजत घातला. नंतर मग शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. 10 मिनिटं म्हणलं थोडंसं गार पडून देऊ दे. त्याच्यानंतर मग परत याचा कूट करून ठेवते. म्हणजे सकाळचं मला लवकर उठलं ना पटकन माझं हे होईल. पण लई बारीक कूट झाला होता. कुकरच्यात बऱ्याच शिट्ट्या झाल्यानंतर बटाटे शिजले होते. मी चेहऱ्यावरती लावले होते ॲक्ने करेक्टर. तर कारण की खूप माझ्या चेहऱ्यावरती पिंपल झाले होते. नंतर सगळी भांडी घासून घेतली. मी रात्री जेवणाला जेवढी भांडी लागली होती ती सगळी घासून घेतली. मला करायचं होतं नाईट स्किन केअर रुटीन. पेटल आणि पर्ल या क्लिनिकमध्ये मला सजेस्ट केलेलं स्किन केअर रुटीन करणार होते. तर सगळ्यात आधी मी फेस वॉश करून घेतला. त्याच्यानंतर मस्तपैकी वेणी घालून घेतली आणि चेहरा एकदम स्वच्छ केला आणि ना फॅनची हवा घेत बसले होते. कारण की मला ना असं चेहऱ्यावरती हवा गेलं तर लईच आवडतं. सेकंड अँड इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे सिरम. आणि सिरम तर मी ना कधीच स्किप करत नाही. कारण की सिरममुळे आपल्या स्किनला ना मस्तपैकी रिपेअर व्हायला मदत होते. लास्ट स्टेप आहे मॉइश्चरायझरची. आणि मॉइश्चरायझर लावलं ना माझे स्किन केअर रुटीन समाप्त होतं. मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर ना चेहऱ्याची मस्तपैकी मसाज करून घ्यायची. त्याच्यानंतर मी लावणार आहे व्हॅसलीन. कारण की मी ते कधी स्किप करत नाही. नाईट स्किन केअर रुटीन झालेले आहे. आता मला लवकर झोपून घ्यायचे. कारण की सकाळी लवकर उठून दीदीसाठी बनवायचं आहे मला स्वयंपाक. कारण की तिचं स्पोर्ट डे चालू आहे कॉलेजमध्ये. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण एक नवीन ब्लॉगसह. बाय मित्रांनो.